ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार मुलांनो, मी बोमाजी यशवंत कांबळे MLPS हडलगा तालुका खानापूर जिल्हा बेळगावी येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय विज्ञान प्रकरण 11 प्रकाश, छाया आणि परावर्तन या प्रकरणाविषयी आज अभ्यास करणार आहोत. मुलांनो, हे प्रकरण सुरू करण्याआधी मी 2 महत्त्वाच्या सूचना तुम्हाला देऊ इच्छितो. पहिली सूचना की आपण जो पाठ पाहत आहात या प्रकरणामध्ये मी काही महत्त्वाचे विषय सांगत असतो. त्यावेळेला तुम्ही तुमच्या समोर एक वही, पेन आणि नोटबुक इत्यादी शैक्षणिक साहित्य तुमच्या समोर ठेवून घ्या, जेणेकरून मी काही महत्त्वाचे विषय सांगत असताना ते तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे 11वे प्रकरण मी प्रमुखपणे 3 विभागामध्ये विभागलेला आहोत आणि आज त्याचा पहिला भाग आहे. तर चला तर सुरुवात करूया. प्रकाश, छाया आणि परावर्तन. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाच्या अध्ययनानंतर तुम्ही काय काय शिकणार आहात हे थोडक्यात आपण पाहून घेऊया. तर सर्वप्रथम तुम्ही स्वयंप्रकाशित, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये लुमिनस पदार्थ म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. त्यानंतर आपण परप्रकाशित म्हणजे नॉन लुमिनस पदार्थ म्हणजे काय हे समजून घेतो. त्यानंतर आपण पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक पदार्थ म्हणजे काय हे समजून घेतो. त्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सपरंट, ओपिक अँड ट्रान्सलुसंट ऑब्जेक्ट्स म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेतो. त्यानंतर आपण छाया म्हणजे शॅडो खरंच काय असतं, सावली ही खरंच काय असतं याविषयी सुद्धा आपण मजेशीर अशी उत्तरं शोधणार आहोत. त्यानंतर आपण सूचिछिद्र कॅमेरा, ज्याला आपण पिन होल कॅमेरा असं सुद्धा म्हटलेलं आहे, हे सूचिछिद्र कॅमेरा कशा पद्धतीने तयार करतात आणि त्याचा उपयोग काय म्हणून करतात याविषयी संपूर्ण माहिती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तसेच आरसे आणि परावर्तन, मिरर्स अँड द रिफ्लेक्शन्स याविषयी सुद्धा काही महत्त्वाचे आणि मजेशीर असे आपण प्रयोग या तासामध्ये करणार आहोत. तर इतका विषय आज आपण या प्रकरणाविषयी समजून घेणार आहोत. तर आजचा हा दिवस आणि आज आपण या साऱ्या प्रकरणामधील आजचा हा पहिला भाग, या पहिल्या भागामध्ये आपण थोडा विषय घेणार आहोत. त्याच्यामध्ये स्वयंप्रकाशित म्हणजे लुमिनस पदार्थ म्हणजे काय हे समजून घेतो. त्यानंतर परप्रकाशित म्हणजे नॉन लुमिनस पदार्थ म्हणजे काय हे सुद्धा समजून घेतो. त्यानंतर पारदर्शक, अपारदर्शक आणि अर्धपारदर्शक पदार्थ म्हणजे काय हे सुद्धा समजून घेतो. तर मुलांनो, तयार आहात ना? चला तर सुरुवात करूया आपण. तर मुलांनो, तुम्हाला चित्रामध्ये काय काय दिसतं जरा पहा बघू. कोण सांगेल काय काय दिसत आहे? हो, बरोबर आहे. चित्रामध्ये झाडे दिसत आहेत, शाळेची बस दिसत आहे, त्यानंतर तुमचे विद्यार्थी मित्र दिसत आहेत, त्यानंतर तुमची शाळा दिसत आहे, त्यानंतर सूर्य, ढग, आकाश, रस्ते, गवत इत्यादी अनेक वस्तू तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहेत. आता मला सांगा, तुम्ही घराकडून शाळेकडे जात असताना तुम्ही अशा प्रकारची वस्तू पाहत असताना? हो, जरूर पाहत असता. कारण घरातून शाळेकडे येत असताना तुम्हाला रस्त्यावरून जात असताना अनेक अशा वस्तू दिसतात आणि त्या तुम्ही डोळ्यांनी पाहता. त्या तुम्ही काय करता? डोळ्याने पाहता. नीट लक्षपूर्वक ऐका. दिवसा तुम्ही ज्यावेळेला जात असता अशा सर्व वस्तू तुम्हाला दिसत असतात. त्यानंतर आता या चित्रामध्ये काय दिसतं पहा बघू. कोण सांगू शकेल? अरेच्छा, या चित्रामध्ये तर वस्तूच नाहीत, काही पण चित्र नाही आहे. मग सर का विचारत आहेत की काय दिसत आहे? बरोबर आहे. तर मुलांनो, या चित्रामध्ये असं कोणतंही चित्र नाही, मात्र तिथे एक चित्र आहे.
पूर्ण काळपट आहे, म्हणजे डार्कनेस म्हणतो आपण त्याला, म्हणजे अंधार. तुम्ही दिवसा शाळेतून घराकडे येत असताना किंवा घराकडून शाळेकडे जात असताना तुम्हाला अनेक वस्तू दिसतात, मात्र रात्री तुम्ही या वस्तू पाहता का? स्पष्टपणे पाहता का? नाही पाहत. का पाहत नाही? कारण आपणाला त्या वस्तू दिसत नाहीत. का दिसत नाही? हा एक मोठा प्रश्न आहे. दिवसा ज्या वस्तू आपण पाहतो त्या वस्तू तेवढ्या स्पष्टपणे रात्री पाहत नाही. याचं उत्तर काय असेल बरं? आणि समजा तुम्हाला हे वस्तू पाहायचंच आहे, तर आपण काय करतो? एक उदाहरण देतो पहा. तुम्ही ज्या वेळेला घरी लाईट नसताना किंवा अंधारामध्ये एखादी वस्तू शोधा म्हटलं तर तुम्ही शोधू शकता का? नाही शोधू शकत. मग जर समजा ती वस्तू शोधायचीच आहे, समजा पेन पाहिजे तुम्हाला किंवा बुक पाहिजे, पुस्तक पाहिजे, तर तुम्हाला अंधारामध्ये शोधू शकत नाही. त्यावेळी तुम्ही काय करता? विचार करा बघू. हो, बरोबर आहे सर, आपण काय करतो? तुमचं उत्तर काय असेल सांगा बघूया. मेणबत्ती लावेन किंवा अशा कोणती तरी विजेड देणारी जी वस्तू आहे त्या विजेड देणाऱ्या वस्तूचा आपण वापर करून आम्हाला पाहिजे असलेली ती वस्तू पाहेन. म्हणजेच काय करेन आपण? इथं समजून घ्या हा. कारण आपणाला अंधारामध्ये जर वस्तू दिसत नसेल, आपण प्रकाशमान असणाऱ्या वस्तूंचा वापर करून आपण काय करतो? त्या वस्तू पाहतो. म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता, एक मेणबत्ती आहे आणि एक व्यक्ती एक वस्तू शोधत आहेत. जसं इथं पुस्तक शोधत आहे. आपण काय करतो? मेणबत्ती पेटवतो आणि अंधाऱ्या खोलीमध्ये घेऊन जातो. त्यावेळेला आपणाला जी पाहिजे असलेली वस्तू आहे ती समोर दिसते. का? कारण तिथं प्रकाश पोचलेला आहे. प्रकाश म्हणजेच काय? आपण जी मेणबत्ती लावलेली आहे त्याच्यातून जो प्रकाश किरण आहेत ते किरण काय करतात? त्या वस्तूवरती पडतात आणि त्या वस्तूवरती पडलेले किरण हे परत परावर्तित होऊन आपल्या डोळ्यावरती पडतात. म्हणजेच त्यावेळेला आपणाला त्या वस्तू दिसतात. म्हणजे इथं प्रकाशमान वस्तू कोणती आहे? ती आहे मेणबत्ती. म्हणजे त्याला स्वतःचा असा प्रकाश आहे. मात्र पुस्तक त्याला प्रकाश नाही आहे, म्हणून ते काय? परप्रकाशित आहे. आता स्वयंप्रकाशित आणि परप्रकाशित पदार्थ म्हणजे काय? हा एक मोठा प्रश्न आहे तुमच्यासमोर. तर आपण आता काय करूया? एक एक करून स्वयंप्रकाशित पदार्थ म्हणजे काय किंवा परप्रकाशित पदार्थ म्हणजे काय आणि हे कशा पद्धतीने आपणाला वस्तू दिसतात याचा आपण थोडक्यात माहिती मिळूया. तुम्ही पाहिला असणार. कोण सांगेल काय आहे चित्रामध्ये? बरोबर आहे सर, सूर्य आहे ना. हो, तुम्ही सांगाल की सूर्य आहे, ढग आहे. मग हे कोणत्या वेळेचं चित्र आहे सांगा बघूया. दिवसाचं चित्र आहे की रात्रीचं चित्र आहे? बरोबर आहे, हे तर दिवसाचं चित्र आहे. कोणी सांगितलं का रात्रीचं चित्र आहे? आपणाला अशा प्रकारचं प्रखर असं प्रकाश सूर्याचं रात्री दिसत नाही. केव्हा दिसते ते? दिवसाच दिसत असते. म्हणजे सूर्यसुद्धा हा एक आहे प्रकाशमान वस्तू आहे आणि त्यालासुद्धा स्वतःचा असा प्रकाश आहे. म्हणजे आपण त्याला स्वयंप्रकाशित वस्तू असं समजू शकतो, कारण सूर्याला स्वतःचा असा प्रकाश आहे. आणि पुढं पहा तुम्ही, इथं दिवा आहे, मेणबत्ती आहे आणि तुमच्या घरी जो बल्ब आहे ना, तो बल्ब इथं तुम्हाला दिलेला आहे मी. तुम्ही पाहू शकता हे सुद्धा काय आहेत? प्रकाशमान वस्तू आहेत. यांना सुद्धा स्वतःचा असा प्रकाश आहे, म्हणून यांना सुद्धा आपण स्वयंप्रकाशित वस्तू किंवा पदार्थ असा म्हटलेला आहे. तुम्ही पाहू शकता. परत उदाहरण देतो तुम्हाला मी. मेणबत्ती आहे. अनेक प्रकारच्या आजकाल बाजारामध्ये बल्ब्स उपलब्ध आहेत. आता फ्लोरोसंट बल्ब म्हणून तुम्हा सर्वांना परिचित आहेत. आता वेगवेगळ्या प्रकारचे बल्ब हे घरी आपली इलेक्ट्रिसिटी कमी करण्यासाठी, वाचवण्यासाठी यांचा वापर करतात. मात्र हे सर्व वस्तू जे आहे ते स्वयंप्रकाशित वस्तू आहेत, त्यांना स्वतःचा प्रकाश आहे. तर परत असे काही उदाहरणं आहेत. ती उदाहरणं आपण एक एक करून पाहूया की काय आहे स्वयंप्रकाशित पदार्थ म्हणजे. इथं तुम्ही पाहू शकता सूर्य. सूर्याला स्वतःचा असा काय आहे? प्रकाश आहे. सूर्य स्वतःच काय करत असतो? प्रकाश देत असतो. त्यानंतर तुम्ही पाहत असणार ज्योत. जी ज्योत आहे त्या ज्योतीला सुद्धा काय आहे? स्वतःचा असा प्रकाश आहे. त्यानंतर तुम्ही टॉर्च पाहिलं ना. तर हे टॉर्च आता बंद आहे सध्या, तर बघायचं टॉर्चला ऑन केल्यानंतर तुम्ही प्रकाश बाहेर पडलेला तुम्हाला दिसून येते.
मात्र ही वस्तूसुद्धा काय आहे, स्वयंप्रकाशित वस्तू आहे. इथं तुम्ही पाहू शकता, कोण कोण सांगू शकता की या चित्रामध्ये जे पक्षी आहे, जो कीटक आहे, सॉरी पक्षी म्हणण्यापेक्षा आपण कीटक म्हणेन, ते कीटक आहे. कोणतं कीटक आहे, कोण सांगू शकेल का? बरोबर आहे, रातकिडा. काय आहे तो? रातकिडा. तुम्ही पाहिला असेल ना, अंगणामध्ये खेळत असताना रात्रीच्या वेळेला तुम्हाला हे रातकिडे इकडून तिकडं पळत असताना, फिरत असताना दिसतात. मात्र ते प्रकाशमान असतात. ते कसे असतात? प्रकाशमान असतात. ह्यांना सुद्धा स्वतःचा असा काय आहे, प्रकाश आहे. इथं तुम्ही पाहू शकता आणखीन एका चित्रामध्ये, इथं घड्याळ आहे आणि हे घड्याळ रात्रीच्या वेळेला चकाकतं, कारण ह्याच्यामध्ये रेडियम बसवलेलं असतं आणि हे रात्री त्यांचाच प्रकाश त्याला मिळत असतो, रेडियमचा प्रकाश तिथं त्याला मिळत असतो. म्हणून हे सुद्धा काय आहे, स्वयंप्रकाशित वस्तू आहे. इथं तुम्ही पाहू शकता दिवा, मेणबत्ती, ही सुद्धा काय आहे, स्वयंप्रकाशित वस्तू आहे. आग, आगीचं चित्र पहा तुम्ही, ही आग सुद्धा स्वयंप्रकाशित. बघा, आग लागल्यानंतर त्याच्यातील बाजूची जी जागा आहे ती प्रकाशमान होते आणि तिथली बाजूची जागामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व आपल्याला दिसतात. म्हणजेच या सर्व वस्तू काय आहेत ह्या, बघा तुम्ही परत पाहू शकता, रातकिड्याचं अतिशय सुंदर असं चित्र तुम्ही तिथं पाहू शकता. तर हे सर्व वस्तू ज्या आहेत त्या स्वयंप्रकाशित वस्तू आहेत किंवा स्वयंप्रकाशित पदार्थ आहेत, म्हणजे त्यांना स्वतःचा असा प्रकाश आहे. आता सूर्य स्वतःचा प्रकाश आहे. चंद्र, कोण सांगेल चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? हो, तुम्ही म्हणेल हो म्हणून, मात्र उत्तर नाही आहे. कारण रात्रीच्या वेळेला जो चंद्र तुम्हाला प्रकाशमान दिसतो तो केवळ सूर्याच्या प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमानुसार तुम्हाला काय करत असतात, ते चंद्र प्रकाशमान झालेला दिसतो. मात्र चंद्राला स्वतःचा असा प्रकाश नाही आहे. मग चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही आहे तर ती कोणती वस्तू असेल? बरोबर आहे, परप्रकाशी असेल. तर पहा इथं परत फक्त सूर्यच तेवढं स्वयंप्रकाशित नाही, तर इथं चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता तारे किंवा चांदण्या, स्टार्स आपण त्याला म्हणतो, या सुद्धा स्वयंप्रकाशित वस्तू आहेत, स्वयंप्रकाशित पदार्थ आहेत. बरोबर आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लिहून घेत आहे ना? तर पहा इथं आता एक वस्तू आहे. ही कोणती वस्तू आहे? फुटबॉल. काय आहे? फुटबॉल आहे. ही वस्तू स्वयंप्रकाशित आहे की परप्रकाशित आहे? कोण सांगू शकेल? हो सर, यांना तरी प्रकाश नाही आहे, म्हणजे ही कोणती वस्तू असेल? परप्रकाशित वस्तू आहे. हेच उत्तर आहे ना तुमचं? बरोबर आहे. त्यानंतर घर, घराचं चित्र तुम्ही पाहू शकता, घर सुद्धा परप्रकाशित वस्तू आहे. त्यानंतर तुमच्या शाळेची बॅग, स्कूल बॅग म्हणतो आपण त्याला, हे सुद्धा काय? परप्रकाशित वस्तू आहे. त्यानंतर सायकल, सायकल सुद्धा परप्रकाशित वस्तू आहे. त्यानंतर पुठ्ठा, बघा इथं माझ्याकडे सुद्धा एक पुठ्ठा आहे, हे सुद्धा काय आहे? परप्रकाशित वस्तू आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, हो, तुमच्या परिसरामध्ये असलेली जी झाडे आहेत, नारळाचं झाड असेल, आंब्याचं झाड असेल किंवा फणसाचं झाड असेल, इतर सर्व झाडे आहेत ती स्वयंप्रकाशित नाहीत, ती परप्रकाशित आहेत, त्यांना स्वतःचा असा प्रकाश नाही आहे. त्यानंतर तुमच्या दप्तरामधील किंवा स्कूल बॅगमधील जी कंपास पेटी आहे, जॉमेट्री बॉक्स आहे, त्या जॉमेट्री बॉक्समधील सर्व वस्तू आणि तुमचा जॉमेट्री बॉक्स या सर्व परप्रकाशित वस्तू आहेत. त्यानंतर खुर्ची, खुर्च्यासुद्धा परप्रकाशित आहेत. त्यानंतर बकेट, जे पाणी भरण्यासाठी आपण वापरतो, हे सुद्धा काय आहे? परप्रकाशित वस्तू आहेत. त्यानंतर तुमच्या दप्तरामधील पुस्तके, ही पुस्तके सुद्धा काय आहेत? परप्रकाशित वस्तू आहेत. त्यानंतर कात्री, त्यानंतर घड्याळ, त्यानंतर पेन, हे सुद्धा परप्रकाशित वस्तू आहेत. मग शूज, हो, तुमच्या पायातील बुटासुद्धा या काय आहेत? त्या परप्रकाशित वस्तू आहेत. त्याला आपण इंग्रजीमध्ये सुद्धा नॉन लुमिनस पदार्थ असं इथं म्हटलेलं, म्हणजे परप्रकाशित पदार्थ आपण म्हटलेलं आहे. मुलांनो, समजून घेतला ना परप्रकाशित आणि स्वयंप्रकाशित? बघा इथं ही मेणबत्ती आहे, या मेणबत्तीला जर मी पेटवलं तर तुम्हाला इथं प्रकाश पडलेला तुम्ही पाहू शकता. ही वस्तू परप्रकाशित आहे की स्वयंप्रकाशित? बघा
या वस्तूला मी पेटवल्यानंतर इथं प्रकाश येत आहे, म्हणजे ही स्वयंप्रकाशित वस्तू आहे. आता मला सांगा, हे जे पेन आहे हे परप्रकाशित आहे की स्वयंप्रकाशित? याला असं स्वतःचा प्रकाश नाही, म्हणजे हे काय असेल? परप्रकाशित. हायलायटर म्हणतो आपण याला, हे हायलायटर परप्रकाशित आहे. तसंच प्रमाणे हा जो चमचा आहे हा सुद्धा काय आहे? परप्रकाशित आहे. इथं माझ्या टेबलावरती काही वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या वस्तूमध्ये परप्रकाशित आणि स्वयंप्रकाशित सुद्धा वस्तू आहेत. आता माझ्याकडं मोबाईल्स आहे. आता मी मोबाईलचा वापर कशासाठी केलेला? इथं आपण टॉर्चचं उदाहरण देत असताना आजकाल टॉर्च जास्त काळ वापरत नाहीत, कारण सर्वांच्या हातामध्ये मोबाईल असल्याकारणानं मोबाईलमध्ये जे टॉर्च आहे त्या टॉर्चचा वापर आपण काय पण करतो बघा, स्वयंप्रकाशित. हे मोबाईलसुद्धा आता टॉर्चचं काम करत आहे, म्हणून हे सुद्धा काय आहे? स्वयंप्रकाशित वस्तू आहे. तर या सर्व वस्तू आपण पाहिलेल्या आहात. आता स्वयंप्रकाशित आणि परप्रकाशित वस्तू वेगळे करायचे आहेत आपल्याला, म्हणून तुम्हाला एक मी चित्र दिलेलं आहे, त्या चित्राप्रमाणे तुम्ही काम करायचं. तत्पूर्वी आपण काय करूया, आता स्वयंप्रकाशित आणि परप्रकाशित यांची एक व्याख्या काय आहे ते पाहून घेऊया. बघा, जे वस्तू किंवा पदार्थ स्वतःचा प्रकाश देतात किंवा त्यांना स्वतःचा प्रकाश असतो त्यांना स्वयंप्रकाशित लुमिनस पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ सूर्य, बॅटरी आणि विद्युत प्रकाश इत्यादी त्यांची उदाहरणे आहेत. आणि जे वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाश देत नाहीत किंवा त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना आपण परप्रकाशित किंवा नॉन लुमिनस पदार्थ असे म्हणतात. यांची उदाहरणे आहेत खुर्ची, पुस्तक, पेन, बूट इत्यादी अनेक अशा वस्तू ज्या प्रकाश देत नाहीत त्या सर्व परप्रकाशित या पदार्थामध्ये मोडत असतात. म्हणजे आपण थोडंफार आता समजून घेतलेलं आहे की स्वयंप्रकाशी आणि परप्रकाशी वस्तू म्हणजे काय. तर चला तर आपण चित्र पाहूया आणि उदाहरणे सोडूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या चित्रामध्ये अनेक अशा वस्तू दिसत आहेत. टॉर्च, पेन्सिल, कात्री, त्यानंतर आग, त्यानंतर सूर्य, फुटबॉल, मेणबत्ती, फूल आणि पुस्तक. आता आपण काय करायचं आहे की या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण स्वयंप्रकाशित वस्तू आणि परप्रकाशित वस्तू या दोन भागामध्ये विभागायच्या आहेत, किंवा त्यांच्यामध्ये परप्रकाशित वस्तू कोणत्या आहेत आणि स्वयंप्रकाशित वस्तू कोणत्या यांची यादी करायची आहे. तर तुम्हाला मी थोडा वेळ देतो, तुम्ही प्रयत्न करा. सुरू करा आता तुम्ही, बरं का मुलांनो? केला तर आता तुमची उत्तरं आणि इथं येत असणारी उत्तरे बरोबर आहेत का यांची तुलना करा. तर सर्वप्रथम मला सांगा, जे टॉर्च आहे ते टॉर्च स्वयंप्रकाशित आहे की परप्रकाशित आहे? बरोबर आहे, स्वयंप्रकाशित आहे. तर बघा तुमची उत्तरं आणि इथं देणारी उत्तरे बरोबर आहेत की नाही हे तपासून घ्या. त्यानंतर कात्री, कात्री ही स्वयंप्रकाशित आहे की परप्रकाशित आहे? परप्रकाशित आहे. उत्तम, अतिउत्तम. त्यानंतर पेन्सिल परप्रकाशित आहे. तुमचंही उत्तर बरोबर असेल असं मी समजून घेतो. त्यानंतर आता आग, जिथं आग तुम्ही पाहताय ती आग स्वयंप्रकाशित आहे की परप्रकाशित? हो, स्वयंप्रकाशित आहे. त्यानंतर सूर्य, सूर्यसुद्धा स्वयंप्रकाशित वस्तू आहे. नंतर फुटबॉल, फुटबॉलसुद्धा परप्रकाशित आहे, स्वयंप्रकाशित नाही, त्याला स्वतःचा प्रकाश नाही आहे. त्यानंतर पुस्तक, पुस्तकसुद्धा परप्रकाशित आहे. त्यानंतर मेणबत्ती, जो प्रकाशमान आहे मेणबत्ती, स्वयंप्रकाशित वस्तू आहे. बरोबर. आता शेवटचं उत्तर तुमचं बरोबर आहे की तपासून घ्या. फूल, फूल हे काय आहे? परप्रकाशित वस्तू आहे. बघा मुलांनो, तुमची उत्तर आणि इथं आलेली उत्तरं बरोबर आहेत की नाही तपासून घ्या. जर बरोबर असेल तर खूप अभिनंदन. आता आपण तुम्हाला एक वाक्य इथं दिलेलं आहे, एक डेफिनेशन आहे. काय आहे बघा, ज्या वस्तूमधून आपण स्पष्टपणे पाहू शकतो, म्हणजे ज्या वस्तूमधून प्रकाश किरण आरपार जाऊ शकतात त्यांना पारदर्शक वस्तू किंवा पदार्थ असे म्हणतात. ही एक व्याख्या आहे. तुम्ही पाहिला असेल
पारदर्शक म्हणजे साधं आणि सोपं एका वाक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर ज्या पदार्थातून सूर्यकिरण आरपार जातो आणि त्याच्यातून आपल्याला दुसऱ्याकडील वस्तू पाहू शकतो, दुसऱ्या बाजूकडील वस्तू आपण पाहू शकतो, त्यांना आपण काय म्हणतो, पारदर्शक वस्तू असं इथं म्हणत आहे. तर त्यांची उदाहरणं कोणकोणती आहेत पाहूया का. आता मला एक सांगा, इथं माझ्याकडे एक पुट्टा आहे, मी दिसत आहे का रे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? मी दिसत आहे? नाही दिसत आहे. का दिसत नाही? कारण याच्यातून सूर्यकिरण किंवा प्रकाश किरण आरपार जात नाही झालेला आणि माझा चेहरा तुम्हाला याच्यातून दिसत नाही. आणि इथं जर मी आरसा धरला असेल त्यावेळेला हो मी स्पष्टपणे, आरसा नाही ग्लास, काच जर धरला असेल तर काय समजेल तुम्हाला की माझा चेहरा तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. म्हणजे या ज्या वस्तू आहेत त्याच्यातून प्रकाश किरण आरपार जात नाही म्हणून आपण त्यांना दिसत नाही, म्हणून यांना काय म्हटलेलं आहे, पारदर्शक वस्तू. आता ही पहा, ही एक वस्तू आहे पुठ्ठा, याच्यातून सुद्धा प्रकाश किरण आरपार जात नाही म्हणून ही सुद्धा काय आहे, पारदर्शक पदार्थ नाही आहे, हे अपारदर्शक पदार्थ आहे. मग पारदर्शक पदार्थ समजून घेत असताना आपण इथं मी उदाहरण देत असतो, पहा ती उदाहरणं आणि पारदर्शक आणि अपारदर्शक दोन्ही उदाहरणं जर तुम्ही समजून घेतला असेल त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणे यांच्यातील फरक समजून येईल. बघा इथं तुम्ही कधीतरी दुकानामध्ये चॉकलेट्स आणण्यासाठी किंवा इतर कोणतीही वस्तू आणण्यासाठी गेला असेल तर तुम्ही दुकानामध्ये पाहू शकता की एका बर्नीमध्ये काही पदार्थ ठेवलेले असतात आणि त्या बर्नीमधील असलेले पदार्थ आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो, कारण जे ग्लास आहे त्या ग्लासमध्ये ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या डोळ्यांना स्पष्टपणे दिसतात, कारण प्रकाश किरण आरपार गेलेला असतो. तसेच सोन्याच्या दुकानामध्ये जर गेला असेल तर तुम्हाला कपाटामध्ये ज्या सोन्याच्या दागिने ठेवलेले आहेत, सोन्याचे जे दागिने ठेवले आहेत ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतात, स्पष्टपणे दिसतात, कारण काच असते आणि या काचेतून आपल्याला त्या वस्तू दिसत असतात. तसंच ॲक्वेरियम किंवा फिश पॉन्ड म्हणतो आपण, या फिश पॉन्डमध्ये असलेला मासा हा सुद्धा आपल्याला दिसतो, कारण ह्या पारदर्शक वस्तू आहेत. त्यानंतर बर्नी, काचेची बर्नी, त्यानंतर हे जे पेपर आहे ते आपण कवर घालण्यासाठी किंवा इतर कोणतीही वस्तू व्यवस्थितपणे पाणी जाऊ नये म्हणून झाकण्यासाठी आपण या ट्रान्सपरंट पेपरचा वापर करतो. बघा हेच ते ट्रान्सपरंट पेपर आहे. त्यानंतर आजकाल तुमच्या शाळेच्या ज्या बॅगा आहेत त्या आजकाल ट्रान्सपरंट पद्धतीने सुद्धा म्हणजे पारदर्शक तयार करून आलेल्या सुद्धा वस्तू तुम्ही आजकाल पाहू शकता. त्यानंतर ग्लास, हा प्लास्टिकचा ग्लास हा सुद्धा ट्रान्सपरंट ग्लास आहे. त्यानंतर हे भिंग आहे, बहिर्गोल भिंग आहे, हे सुद्धा काय आहे, ट्रान्सपरंट होतं आहे, ह्याच्यातून सुद्धा आपण वस्तू पाहू शकतो. तर ज्या वस्तूमधून आपण स्पष्टपणे पाहू शकतो म्हणजे ज्या वस्तूमधून प्रकाश किरण आरपार जाऊ शकतात त्यांना आपण पारदर्शक वस्तू असं. आता आपण अर्धपारदर्शक वस्तू म्हणजे काय हे सुद्धा पाहून घेऊया. तर त्याची व्याख्या अशी आहे, ज्या वस्तूमधून आपण स्पष्टपणे पाहू शकत नाही म्हणजे ज्या वस्तूमधून प्रकाश किरण स्पष्टपणे आरपार जाऊ शकत नाही त्यांना अर्धपारदर्शक वस्तू असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोणकोणते ते अर्धपारदर्शक वस्तू म्हणजे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यातून तर प्रकाश किरण आरपार जात नाही म्हणून आपण दिसत नाही. जर समजा हीच वस्तू अर्धपारदर्शक असेल तर त्यावेळेला आपण त्या वस्तू अस्पष्टपणे पाहू शकतो, म्हणजे आपण तेवढं स्पष्टपणे पाहू शकत नाही. अशा वस्तू कोणकोणत्या आहेत त्यासुद्धा आपण पाहूया आपण. तर इथं आजकाल बाजारामध्ये अशा प्रकारचे पाण्याचे जे मग आहेत ते आजकाल उपलब्ध आहेत, म्हणजे आपणाला पाणी स्पष्टपणे दिसत नाही. त्यानंतर पेपर, हा कोणता पेपर आहे कोणी सांगू शकतं का? याला आपण बटर पेपर म्हटलेलं आहे, याला आपण बटर पेपर म्हटलेलं आहे. मी दाखवतो तुम्हाला बटर पेपर. तर इथं बघा, हा जो आहे हा बटर पेपर आहे. हा प्रमुखपणे बेकरीमध्ये आपण केक किंवा इतर काही वस्तू याच्यामध्ये ठेवण्यासाठी किंवा गुंडाळण्यासाठी याचा आपण वापर करतो, याला म्हटलेलं आहे बटर पेपर. बटर पेपरसारखंच एक वस्तू असते ती म्हणजे ट्रेसिंग पेपर. हे ट्रेसिंग पेपरसुद्धा अर्धपारदर्शक वस्तूचं एक आहे उदाहरण आहे. त्यानंतर बॉटल्स, आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारचे बॉटल्स उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये रंगीबेरंगी असे बॉटल्स आहेत की ते प्रकाश किरण एक सारखं किंवा सरळ सरळ आरपार जाऊ शकत नाहीत, मात्र
थोड्या प्रमाणामध्ये प्रकाश किरण आरपार जातात असे हे बॉटल्स सुद्धा अपारदर्शक वस्तूचं उदाहरण आहेत. त्यानंतर अशा प्रकारचे तुम्ही हॉटेल्समध्ये किंवा घरी ग्लासेस किंवा आईस्क्रीमच्या शॉपमध्ये पार्लरमध्ये तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचे काही आहेत वस्तू ठेवलेल्या आहेत ज्याच्यामधून प्रकाश किरण आरपार व्यवस्थितपणे किंवा पूर्णपणे जात नाहीत, म्हणजे अर्धा प्रकाश किरण जात असतात. म्हणजे हे सर्व अर्धपारदर्शक वस्तूंची उदाहरणे आहेत. तर मुलांनो, इथं परत एक उदाहरण दिलेलं आहे. तर मी आजकाल नवीन घरं बांधत असताना आपण जे ग्लास बसवतो ते ग्लाससुद्धा स्पष्टपणे प्रकाश किरण आरपार जात नाहीत अशाच प्रकारचे आपण ग्लासेस बसवतो. त्याचं एक हे उत्तम उदाहरण आहे. परत जे खिडक्यांना लावलेले जे तावदाने आहेत पाहत असणार तुम्ही चित्रामध्ये, ही तावदाने सुद्धा प्रकाश किरण सर्व प्रकाश किरणे आत घरामध्ये सोडत नाहीत, थोड्या प्रमाणामध्ये प्रकाश किरण आत जातात. हे सुद्धा अर्धपारदर्शक पदार्थांचं काय आहे उदाहरण आहे. तशाच प्रकारे आजकाल ग्लासेस सुद्धा अशाच प्रकारचे अर्धपारदर्शक वस्तूंनी बनवलेले जी ग्लासेस आहेत त्या ग्लासेसचा वापर घरे बनवत असताना खिडक्यांना बसवलेली असतात. हे सर्व अर्धपारदर्शक वस्तूंची उदाहरणे आहेत. तुम्ही पाहू शकता एक कृती आहे, त्या कृतीप्रमाणे तुम्ही घरी करून पहा की काय करायचं. एक टॉर्च घ्यायचा आणि तो टॉर्च ऑन करायचा आणि सरळ असं हातांच्या खालच्या बाजूला म्हणजे तळव्याला असं धरल्याबरोबर तुम्ही टॉर्च ऑन करायचं. तुम्हाला काय जाणवेल? विचार केला ना? तर याचं उत्तर तुम्ही मला पुढच्या तासामध्ये सांगायचं आहे. तर आत्ता तुम्ही हे घरामध्ये अशा प्रकारचा टॉर्च वापरून तुम्ही करून पहा की तुम्हाला कशा प्रकारची वस्तू मिळते, पारदर्शक वस्तू मिळते की अर्धपारदर्शक की अपारदर्शक वस्तू मिळत असते ते पहा तुम्ही. त्यानंतर आपण अपारदर्शक वस्तू म्हणजे जे मगाशी मी पारदर्शक वस्तू सांगत असतानाच अपारदर्शक वस्तूंचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे की प्रकाश किरण आरपार जात नाही. ज्या पद्धतीनं पारदर्शक पदार्थ आहेत नेमकं त्याच्या उलट पद्धतीनं अपारदर्शक वस्तू असतात. म्हणजे ज्या वस्तूमधून आपण अजिबात पाहू शकत नाही, म्हणजे ज्या वस्तूमधून प्रकाश किरण आरपार जात नाही त्यांना अपारदर्शक वस्तू किंवा पदार्थ असा म्हटलेला आहे. जसे इथं तुम्ही पाहू शकता हा जो ग्लास आहे, स्टीलचा ग्लास आहे, हा पारदर्शक आहे अपारदर्शक आहे? कोण सांगू शकतं? बरोबर आहे, अपारदर्शक. याच्यातून प्रकाश किरण आरपार जात नाही. मात्र या वस्तूमधून हो सर, हे पारदर्शक वस्तूचं काय आहे उदाहरण आहे. जे चंचुपात्र आहे त्याच्यातून आपण एखादी वस्तू किंवा पाणी टाकल्यानंतर ते आपल्याला स्पष्टपणे दिसतं, म्हणजे हे पारदर्शक वस्तू आहे. त्याप्रमाणे जो चमचा आहे हे पारदर्शक आहे की अपारदर्शक आहे? अपारदर्शक, कारण याच्यातून आपण आरपार पाहू शकत नाहीत. तशाच प्रकारे इथं पुस्तक, वही हे सुद्धा काय आहेत अपारदर्शक वस्तूंची उदाहरणे आहेत. तर आपण पाहू शकतो परत उदाहरणे, जी पुस्तकं आहेत आपल्याकडं ती अपारदर्शक वस्तूंची उदाहरणे आहेत. त्यानंतर घराला जे लागणारं जे फर्निचर आहे ते फर्निचर सुद्धा अपारदर्शक वस्तूचं उदाहरण आहे. खुर्च्या, त्याचप्रमाणे जो पुठ्ठा मी मगाशी दाखवला की हा पुठ्ठा अपारदर्शक वस्तूचं काय आहे उदाहरण आहे. त्यानंतर ग्लासेस बघा, इथं 3 ग्लासेस आहेत. हे तिन्ही ग्लास 3 प्रकारच्या वस्तूंचं आपणाला माहिती देत असतात. एक जी निळ्या रंगाची आहे ती अपारदर्शक आहे, जी हिरव्या रंगाची आहे ती अर्धपारदर्शक आहे आणि जी पांढऱ्या रंगाची आहे जी ट्रान्सपरंट आहे ती पारदर्शक वस्तू आहे. तर दगड हे पारदर्शक आहे की अपारदर्शक आहे? कोण सांगू शकतं? हो, ही काय आहे अपारदर्शक वस्तू आहे. त्यानंतर जे डायस आपण क्यूब वापरतो ना, इथं आहे बघा माझ्याकडं, ही वस्तू पारदर्शक आहे की अपारदर्शक आहे? ही अपारदर्शक वस्तू आहे. त्यानंतर फुटबॉल सुद्धा अपारदर्शक वस्तूचं उदाहरण आहे. आता याच्यामध्ये स्वयंप्रकाशित वस्तू आहेत की परप्रकाशित वस्तू आहेत? जरा पहा बघूया. आत्ताच मगाशी तुम्ही पाहिला की स्वयंप्रकाशित वस्तू की परप्रकाशित वस्तू आहेत? हो, बरोबर आहेत. या सर्व वस्तू परप्रकाशित वस्तू आहेत. परत बकेट, हे बकेट सुद्धा काय आहे
अपारदर्शक वस्तू आहे. आता या चित्रामध्ये असलेलं बकेट ते अपारदर्शक. आता काही प्लास्टिकच्या अशा काही बकेट्स आलेल्या आहेत की त्या पारदर्शक सुद्धा आहेत. तर यानंतर आपण पाहणार आहोत की पारदर्शक वस्तू, अर्धपारदर्शक वस्तू आणि अपारदर्शक वस्तू या तिन्ही पदार्थांच्या बद्दल आपण असे भरपूर अशी उदाहरणं पाहिलेत. एक शेवटचं एक उदाहरण आहे की एक चित्र आहे. ते चित्र या तिन्ही वस्तू कशा असतात ते दर्शवतात. पहा बघू, पाहू शकता तुम्ही. पहिल्या चित्रामध्ये जे ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे, त्याच्यामध्ये प्रकाश किरण स्पष्टपणे आरपार जात असलेला आपण पाहू शकतो. जे ट्रान्सलुसेंट आहे, जे अर्धपारदर्शक वस्तू आहे, त्याच्यामधून प्रकाश किरण पूर्णपणे आरपार न जाता थोड्याच प्रमाणामध्ये प्रकाश किरण आरपार गेलेला आपण पाहू शकतो. त्यानंतर ओपेक्यू म्हणजे अपारदर्शक वस्तू, म्हणजे ज्याच्यातून सूर्यकिरण अजिबात बाहेर जात नाही आणि त्याच्या पलीकडील जी वस्तू आहे ती आपल्याला स्पष्टपणे दिसत नाहीत. हे कोणती वस्तू आहे? ही अपारदर्शक वस्तू आहे. बघा, पुन्हा एकदा पाहून घ्या मुलांनो. पाहलात? तर चला, आज आपण इतका विषय आज आपण शिकलेला आहोत. तर जाता जाता आपण एक योजना कार्य पाहूया की तुम्ही चित्रामध्ये पाहत असणार की एक विद्यार्थी आपल्या डोळ्यातून ते चित्र कोणतं आहे निरीक्षणाद्वारे पाहत आहे. तर तुम्ही सुद्धा वस्तू प्रकाशाला आपल्या आतून जाऊ देतात किंवा नाही याचं निरीक्षण करून अनुमान नोंदवायचं आहे. तुमच्या वहीमध्ये अनुमान नोंदा. अशा तुमच्या घरामध्ये अशा भरपूर काही वस्तू आहेत की त्या वस्तू तुम्ही पारदर्शक आहेत की अपारदर्शक आहेत की अर्धपारदर्शक वस्तू आहेत. यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे? त्यांची विभागणी केली पाहिजेत. आणि तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 156 मध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. जे कोष्टक आहे, तक्ता आहे, त्या तक्त्यामध्ये काही वस्तू दिलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही, काही वस्तू दिलेल्या आहेत आणि त्या वस्तू कशा पद्धतीने प्रकाश किरण त्यांच्यामधून जात आहे, पूर्णपणे जात आहे, अंशतः जात आहे की अजिबात जात नाही, आणि त्या वस्तू अपारदर्शक आहेत की पारदर्शक आहेत की अर्धपारदर्शक आहेत, या अशा पद्धतीनं तुम्ही काय केलं पाहिजे? त्यांची विभागणी केली पाहिजेत. आणि मला वाटतं की आज तुम्ही या पाठामध्ये स्वयंप्रकाशित, परप्रकाशित, पारदर्शक, अर्धपारदर्शक आणि अपारदर्शक वस्तू अत्यंत व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे असं समजतं मला. आणि हे उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला काही तेवढं फारसं कष्ट होणार नाही. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या पुढच्या तासाला मी तुम्हाला भेटणार आहे. आणि धन्यवाद.